नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग भाजीचा नाही राहणार आहे, कारण आज भाजी मंडीमध्ये गेलो नव्हतो काही कारणास्तव। तर आजचा ब्लॉग आपला किराणा दुकान दाखवणार आहे आपलीवाली। डेली दाखवत राहतो, भाजी तर डेलीच दाखवतो, फक्त किराणा दाखवायचा राहिला। आता किराणा पण दाखवून देणार आहे तुम्हाला, काय कसं ठेवतो, कशी आहे आपली दुकान, कितीची दुकान, किती फूट आहे, किती काय काय सगळं दाखवून देणार आहे तुम्हाला। बघा आपल्या व्हिडिओमध्ये बघून घ्या। चला मग दाखवतो पहा। आलो डेली सकाळी 6 वाजता येत असतो, आज लेट आलो। आज दुकान आपल्याला भाजी आणायची नाही आहे म्हणून। सतीश भाऊ, गरम गरम नाश्त्याला काय हो? ब्रेड पकोडा आहे, पोहा आहे. बाप, ब्रेड पकोडा, पोहा, हे रस्सा काय काय वाटाणे, चना 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 रस्सा आणि हे वाला मसाला चाय आहे की नाही? क्या आहे ना? आहे ना? पोहा आहे की नाही? द्या मग एक पोहा मला। बरं, ठीक आहे. आता दुकान उघडू आपण। आपली दुकान आहे बघा, समोर दुकान आहे, दाखवतो तुम्हाला। आपली दुकान आहे बघा, दवाखान्याच्या बाजूला। आज भाजीचा ब्लॉग नाही बनवणार आहे, दुकानचाच बनवणार मित्रांनो। या दुकान आहे आपलीवाली बघा। आता दुकान उघडू आपण, सेटअप दाखवतो तुम्हाला सगळं दुकानचा, कसा सेटअप राहणार आहे। तर थोडं समोर बनवला आहे मी भाजीसाठी स्पेशल बघा, 7 फुटाचा बनवलेला आहे। जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहीतच आहे आपल्यावाले। चला आता उघडू आपण दुकान। शटर उघडला आपण बघा। आता भाजीचं सगळे सेटअप काढू। 2 शटर आहे आपले, अंदरचा शटरला काय ते मी उघडल्यावर दाखवतो। हे भाजीचा सेटअप आहे बघा, बेरिंग लावल्या त्याला ओळासाठी अंदर, बाहेर ओळाल्या पर्यंत जवळपास 3 फूट अजून बाहेर। त्याला चिप्स लावासाठी हे सगळं केलेलं आहे मी बघा। चिप्सची राख पण आहे बघा। चला मग आता थोडं साफसफाई करतो, अजून दाखवतो तुम्हाला। चला मग पाहू, आता खोलल्यावर सांगतोच तुम्हाला। बघा हे बनवलेलं आपण, हे असं उचलला काही त्याच्यावर काटा राहते, काटासाठी स्पेशल बनवला आहे। रॅकच बनवली आहे स्पेशल। हे काटा तुम्हाला दाखवलं होतं ना, हे बरोबर सेटअप केलेलं आहे। हे त्याला अँगल आहे, तो अँगल तिथे फिटून जाते, याच्यात फिट केलेला आहे, तिथे लटकून जाते तो, त्यांना ते पूर्ण काटा ठेवता येते व्यवस्थित। कारण हे पूर्ण जे रॅक आहे ना, हे जर असतं तर इकडं लागलं असतं यायला, म्हणून ते खाली पडलं पाहिजे। म्हणजे मग याच्यात ते 7 फुटाचे आहे ना, तर 6 फुटाची आपली हे रॅक आहे भाजीची, म्हणून बघा मित्रांनो। हे रॅक आहे आपलीवाली पहिली बाहेरची, जे 7 फूटचं जे बाहेर बनवलं ना आपण, त्याची रॅक आहे बघा। त्याच्यात असा माल लावलेला आहे बघा, याच्यात पण बघा, बघून घ्या। हे बाहेरचं आहे, बाहेर सेटअप केलेला आहे मित्रांनो, बाहेर सेटअप केलेला आहे सगळा। हे कॉन्ट्रॅक्ट आहे, दुकान आपलं बनवायचं आहे। हा फ्रीज आपण याच वर्षी घेतला, वोल्टासचा आहे, बघून घ्या। सगळं ठेवलं आहे त्याच्यात, सगळी व्हेरायटी ठेवलेली आहे बघा। आता हे जे रॅक माझ्या सगळ्या जुन्याच आहे मित्रांनो, जुने दुकान होतं तर जुन्याच रॅक आहे सगळ्यावाल्या, सगळ्या जुन्या रॅक आहे। नवीन आता फर्निचर बनवायचा विचार चालू आहे मित्रांनो बघा। बघू आता, काही तुम्हाला सजेशन करायचं असेल तर सांगा मला सजेशन। कोणी फर्निचरवाला जर आपला पाहत असेल व्हिडिओ तर त्याला पण सांगा किती बजेट लागणार आहे। आपली दुकान जवळपास 10 बाय 16ची दुकान आहे, पूर्ण 10 बाय 16ची। आपल्याला प्लायमध्ये पूर्ण फर्निचर बनवायचं आहे सगळं बघा। इकडं सगळे चावल, पोहा, गहू, सगळं कडधान्य वगैरे, आटा, दाल वगैरे सगळं इकडे ठेवतो बघा। हे रॅक आहे, पण हे काही व्यवस्थित लावलेलं नाही व्यवस्थित मित्रांनो, पण फर्निचर बनवायचं आहे आता। आणि इकडं स्टोअर आहे, हे मित्राचं आपलं याचं दुकान आहे, आपल्या होलसेलर औषधीवाला मेडिकल, त्यासाठी ठेवावं लागते मला हा, ते घेऊन जाते मग बघा। अशी पोझिशन आहे आपली दुकान मित्रांनो बघा, अशी लावलेली आहे सजावट बघा। इकडे मग फ्रीज आहे आपला एक फ्रीज, तो 2 फ्रीज झाला आहे। आईस्क्रीम चालू नाही केली आपण, आईस्क्रीम चालू नाही केली आहे सध्या तरी, बघू आता। हे आपला याचा कॅडबरी चॉकलेटचा फ्रीज आहे बघा। हे रॅक पण बघा मित्रांनो। कशी वाटली आपली दुकान कळवजा मला, कमेंटमध्ये कळवजा। फर्निचर बनवायचं आहे, एस्टिमेट सांगा मला, कोणाला माहीत असेल तर थोडा एस्टिमेट सांगा। दुकान सांगितले आहे तुम्हाला, 10 बाय 16ची आहे म्हणून आपली। कॉन्ट्रॅक्ट सर्व फर्निचर बनवायचं आहे बघा। मग अशी दुकान आहे मित्रांनो, बघून घ्या। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा मित्रांनो, आणि असाच व्हिडिओ पाहायचे असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि जास्तीत जास्त शेअर पण कर जा आपले व्हिडिओ. चला धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.